नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अत्यंत गंभीर विषयावरती, पाण्याच्या विषयावरती. आणि महाराष्ट्रामध्ये आज जी पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, खास करून मराठवाड्यामध्ये केवळ 5% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक आहे. आणि या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. होळी आहे, धुळवड आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाण्याच्या संदर्भात आपण नेमका काय विचार केला पाहिजे, एक समाज म्हणून आपण पाण्याच्या संदर्भात काय विचार केला पाहिजे, हे या चर्चेमधनं आपण समजून घेणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतोय. राज्यासमोरील पाणी संकट दूर करण्यासाठी शासनाकडे राजकीय इच्छाशक्ती आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्ताने विचारतोय. जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी आपला समाज सजग आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाणी टंचाईसाठी आपण सारे जबाबदार आहोत का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण विचारात घेणार आहोत. कारण अर्थातच अत्यंत गंभीर असा हा प्रश्न आहे. कदाचित जोपर्यंत तो भेडसावत नाही आहे, आपल्या दारापर्यंत येत नाही, आपल्या नळापर्यंत येत नाही, तोपर्यंत या प्रश्नाचं गांभीर्य आपल्याला कळत नाही. आणि अशा वेळेला आपल्यासोबत जे मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत साताऱ्यावरनं डॉक्टर अविनाश पोळ आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावरती एक अतिशय चांगलं असं काम उभारलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या इतर सातारकर मित्रांनी. आणि त्यामुळे अत्यंत सुंदर काम जे आपण अनेकदा बघितलं सुद्धा असेल टी व्हीवरती. डॉक्टर अविनाश पोळ आपल्यासोबत आहेत. प्रदीप पुरंदरे जलतज्ञ आपल्यासोबत असणार आहेत, आलेले आहेत आता या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर विकास आमटे आपल्यासोबत आहेत. विकास आमटेंची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी सुद्धा खूप वेगळ्या प्रकारे पाण्याच्या संदर्भामध्ये प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगांची सुद्धा आपण त्या निमित्तानं माहिती घेणार आहोत. आणि बबनराव लोणीकर पाणी पुरवठा मंत्री आपल्या सोबत आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. आणि अर्थात खरं तर बबनराव, तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, कारण अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे. नेमकं सरकार काय करतंय हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मराठवाड्यामध्ये जर बघितलं, एक कोल्हापूर विभाग जर का आपण सोडला आत्ता, तर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाण्याची अतिशय दाहक अशी परिस्थिती आहे. आणि मराठवाड्यात केवळ 5% इतका पाणीसाठा आता शिल्लक आहे. काय करणार आहोत आपण? आवाज गेला. बबनराव लोणीकरांना आवाज पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा त्यांना आपण हाच प्रश्न विचारूया. मला असं वाटतं की बबनराव, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? बबनराव पोहोचला. हा, तुम्हाला प्रश्न हाच आहे की मराठवाड्यामध्ये 5% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे अशी आत्ताची आकडेवारी आहे. नेमकं काय करणार होतं आपण येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून, की आपण पाणी नसल्या कारणाने मराठवाड्यातली अनेक माणसं आता मराठवाड्यात सोडून दुसऱ्या भागामध्ये जाणार आहेत, अशी परिस्थिती आपल्याला बघावी लागणार आहे? मागील 3 वर्षापासून मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडतोय. 100 दिवस पडणारा पाऊस 100 तासावर आलेला आहे. निसर्गाचा कोप आहे. पाऊस कमी पडलेला आहे आणि जमिनीच्या भूगर्भामध्ये 500 फूट 600 फूट 1000 फुटापर्यंत आज पाणी सापडत नाहीये. मराठवाडा विभागामध्ये आजच्या तारखेमध्ये 2378 टँकर चालू आहेत. नाशिक विभागामध्ये 462 टँकर चालू आहेत. पुणे विभागामध्ये 234 पाण्याचे टँकर चालू आहेत. अमरावती विभागात 39 टँकर चालू आहेत. कोकण विभागामध्ये 9 पाण्याचे टँकर चालू आहेत. 3122 टँकर आज रोजी चालू आहेत. मागील वर्षी 990 टँकर राज्यामध्ये होते. आज 3122 टँकर चालू आहेत. टँकरद्वारे महाराष्ट्रातल्या जनतेला, प्रामुख्यानं दुष्काळी भागातल्या मराठवाडा विभागाला टँकरद्वारे पाणी चालू आहे. टँकर लावण्याचे अधिकार आता थेट तहसीलदारांना देण्यात आलेले आहेत. पाणी पुरवठा आणि दुष्काळामध्ये उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना प्रमुख करण्यात आलेलं आहे आणि त्यांना पूर्ण 100% अधिकार दिलेले आहेत. ज्या ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहेत त्या सगळ्या उपाययोजना दुष्काळ आणि टंचाईमध्ये सरकार म्हणून आम्ही गंभीरपणे करतोय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की टँकर सुरू केले. टँकर सुरू करण्याचे आदेश सुद्धा तुम्ही दिलेले आहेत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना. तत्पूर्वी पुन्हा प्रदीप पुरंदरे, तुम्हाला हा प्रश्न आहे की टँकर आधारित अशी एकूण
जी काही रचना आहे त्यांनी सांगितलेली आहे आता की टँकर जवळजवळ 3000च्या आसपासचे टँकर महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. पण हे सगळं असताना जर पाणीच नसेल तर टँकरमधनं तरी पाणी कुठनं आणणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मराठवाड्यामध्ये. अशीच काही स्थिती आहे असं म्हणायला जागा आहे. पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे हे खरंच आहे. पाणी टंचाई म्हणण्यापेक्षा जल टंचाई हा आहेच भाग. परंतु या सगळ्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. कारण ही परिस्थिती काही आज एकदम उद्भवलेली नाही आहे. दुष्काळ म्हणजे काही सुनामी नव्हे किंवा दुष्काळ म्हणजे काही एकदम भूकंप नव्हे. त्याची आपल्याला सूचना लागते, त्याची कल्पना असते. जलसंपदा विभागाला सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच परिस्थिती कळते की धरणांमध्ये पाणी नाही आहे, कमी आहे, आपल्याला नियोजन केलं पाहिजे. झालंय काय की महाराष्ट्रात सगळीकडेच आपण जलविकासाच्या संदर्भामध्ये धरणं बांधली, मोठ्या प्रमाणावरती कालवे बांधले, पाणी आणलं, पण त्यांच्या व्यवस्थापनाकडे, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे आपण फार गुन्हेगारी स्वरूपाचं दुर्लक्ष केलं. त्यामुळे ही आजची परिस्थिती उद्भवलेली आहे. आपण पिकावरती नियंत्रण ठेवलं नाही. ऊसाचं क्षेत्र भयंकर वाढलं. महाराष्ट्राला ऊस बाधा झाल्यासारखं झालेलं आहे आणि साखर करणी झाल्यासारखं आपण वागतो आहोत. त्याच्यामुळे ऊस सगळं पाणी पिऊन जातोय आणि सर्वसामान्य पिकांना, भुसार पिकांना, खरीप आणि रब्बी पिकांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. कॅनॉलमधनं पाणी नीट वाहत नाहीये. या सगळ्या परिस्थितीमुळे आपण दुष्काळाला सामोरं जाण्याची जी तयारी असते त्या तयारीतच कमी पडतो आपण. त्यामुळे एखादा वर्ष जरी दुष्काळ पडला तरी शेतकरी हताश होऊन जातो, हतबोलून जातो. ही परिस्थिती आहे. आता धरणात पाणी नाही, आपण पूर्ण भूजलावरती अवलंबून आहोत आणि भूजलाचा कायदा आपण इतक्या उशिरा अंमलात आणला, ही चूक झालेली आहे. आणि भूजलाच्या वापरावरती काहीच नियंत्रण नाही. आज मराठवाड्यातलं उदाहरण आपल्याला सांगतो मी. 10.5 लाख हेक्टर सिंचन क्षमता आहे असं म्हणतात. प्रत्यक्ष ऑन अन ॲव्हरेज 4.5 लाख हेक्टर इरिगेशन होतं असा दावा आहे. त्यातलं जवळजवळ 2.5 लाख हेक्टर हा ऊस आहे. कसं पुरणार पाणी? आता लातूरबद्दल बोलताना आपण लातूरची परिस्थिती भीषण आहे असं म्हणतो, पण ती भीषण परिस्थिती का झाली? मांजरा धरणातलं पाणी जर सगळं ऊस घेऊन जाणार असेल तर पाणी मिळणारच नाही ना, उघड आहे. ही परिस्थिती नैसर्गिक कारण आहे खरं, पण आसमानी बरोबर हे सुलतानी फार मोठ्या प्रमाणावर झाली, गैरव्यवहार झाले आणि मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष झालं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. नक्की तुम्ही आपण इतकी वर्ष 21व्या शतकात टँकरवरून खाली उतरायला तयार नाही. ही परिस्थिती धोकादायक आहे आपल्यासाठी. नक्की. अर्थात आपण थोडी सविस्तर ही चर्चा करूयात. पुन्हा डॉक्टर विकास आमटे, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की आपण मंत्र्यांचं उत्तर ऐकलं, आपण मराठवाड्यात आणि एकूण पाणी प्रश्नावरती अभ्यास करणारे प्रदीप पुरंदरे त्यांचंही उत्तर ऐकलं. ही जी परिस्थिती ओढवलेली आहे आपल्यावरती, ही आपणहून म्हणून, एक समाज म्हणून आपल्यावरती ओढवून घेतलेली परिस्थिती आहे, सरकार निर्मिती परिस्थिती आहे की याच्याकडे आणखीन काही वेगळ्या दृष्टिकोनातून बघता येईल असं तुम्हाला वाटतं? हां, नमस्कार. आमच्या समस्या थोड्याशा आगळ्यावेगळ्या आहेत, कारण त्या सामाजिक समस्या आहेत आणि आर्थिक समस्या होत्या. कुष्ठरोगी त्याच्या समस्या फार वेगळ्या होत्या. मुबलकता असताना त्याला कुठेच पाणी देण्यात येत नव्हतं. त्यामुळे मी डोळा उघडल्यानंतर बघितलं असतील तर आईवडील किंवा कुष्ठरोगी आणि अजूनही त्यांना पिण्याच्या पाण्याची कुठेही मुभा नाही सार्वजनिक जागी. त्यामुळे बाबा आमटेंनी सगळ्यात प्रश्न पहिले हाताळला तो पाण्याचा प्रश्न त्यांनी हाताळला की त्यांचे स्रोत स्वतःचे असावेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कुष्ठरोग्यांकडूनच जलाशय त्यांनी निर्माण केलेत, विहिरी निर्माण केल्यात, आम्ही कूपनलिका निर्माण केल्या. तेव्हा गेले कित्येक वर्ष आम्ही जरी अशा भागात राहतो तिथे अजूनही टँकर मुक्त आहे. पण मी किल्लारीमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा 100 कुष्ठरोगी घेऊन गेलो होतो. तिथेही मला 1.5 महिना प्यायचं पाणी दिलं नाही. त्यावेळेस मी एक ट्रक घेऊन पहाटे उठून जात होतो. त्यामुळे मराठवाड्यातल्या पाण्याच्या प्रश्नाचंही मी अध्ययन केलेलं होतं. त्यामुळे इथे जेव्हा आम्ही अध्ययन केलेलं तेव्हा इथे अनेक जलसाठे तयार केलेत. बाबा आमटेंचं जे स्वप्न होतं की यू कॅन बाय मिनरल वॉटर, यू कॅन बाय बिस्लरी, पण तुम्ही पाणी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे आज आपण आनंदवनात आलात तर सुमारे 10 तलाव आहेत आणि आमच्या मूल इथे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांचा जन्म आहे
त्या ठिकाणी आमचे 28 वॉटर बॉडीज आहेत त्या ठिकाणी, आणि दुष्काळाच्या वर्षामध्ये तिथे विक्रमी उत्पादन केलेलं आहे. आज तिथे तिसरं पीक चालू आहे, आणि त्यामुळे हा प्रयोग जो आहे हा गावोगावी पोचवण्याकरता आमच्या महारोगी सेवा संस्थेने समाजभान अभियान नावाचं अभियान सुरू केलेलं आहे. गेले 2005-06 पासून मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 100 कुष्ठरोगी घेऊन काम करीत होतो. तिथेही पाण्याची भीषण समस्या होती. त्या ठिकाणी आम्ही टायर्सचे चेकडॅम केलेले आहेत, कारण कोल्हापूर बंधारे आहेत, त्यातलं जे लोखंड आहे ते लोक चोरून नेतात. म्हणून फेकून दिलेल्या लोकांनी फेकून दिलेल्या वस्तूंपासून टायरचे आम्ही 40 चेकडॅम्स तयार केलेले आहेत. संस्थेच्या विविध कार्यक्षेत्रामध्ये आउटरीच प्रोग्राममध्ये केलेले आहेत. त्यावेळेला जेव्हा आम्ही प्रयोग करायचे त्यावेळेला अनुभव यायचा की कुष्ठरोगी म्हणून आम्हाला पाण्यात सुद्धा लोक प्रवेश करू देत नव्हते. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याकरताच हे आहे, तर त्या लोकांना ती चटक लागली. या सगळ्या योजनांमध्ये सरकारचा एक नवा पैसा सुद्धा कॉन्ट्रीब्युशन नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हा कुष्ठरोग्यांनी प्रचंड प्रयत्न करून त्यात प्लास्टिक मायक्रो कॉन्क्रीट केलेले आहेत. स्वतः महेश म्हात्रे किंवा मंदार फणसे यांनी हे चेकडॅम्स बघितलेले आहेत, पण ते करंट शेड्यूल ऑफ रेट्स मध्ये सरकारच्या ह्याच्यात ते येत नाहीत. पण आज मी जेव्हा म्हणतो की 63% आमच्याकडे पाऊस पडला, तरीही दुसरं पीक आता नुकतंच हातात आलेलं आहे. ते बघायला कोणीतरी यायला पाहिजे, बघायला पाहिजे ते लोक की कुष्ठरोगी हे करू शकतात, तर आपला धडधाकट समाज का करू शकत नाही. म्हणून आम्ही समाजभान अभियान हे नवीन एक अभियान आता सुरू केलेलं आहे की नुसतंच पाण्याचा प्रश्न नाही, त्या लोकांचा होलिस्टिक अप्रोच घेऊन टोटल डेव्हलपमेंटचा प्रश्न आम्ही आता हातात घेत आहोत, जो यवतमाळमध्ये आम्ही हे हातात घेतलेला आहे. पण तो आष्टी बीड तालुक्यात किंवा मान खटाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात आम्ही तो आता प्रयोग सुरू करणार आहोत. नक्की आपण अधिक सविस्तर विस्तारांविषयी ही चर्चा करू. तुम्हाला आम्ही अर्थात त्याच मुद्द्यांनी विचारतोय, त्याच्यामुळेच तुम्ही इथे आहात, कारण तुम्ही उत्तर आहात. म्हणजे अगदी डॉक्टर पोळ आपल्या सोबत आहेत, डॉक्टर पोळ असतील, डॉक्टर विकास आमटे असतील, या सगळ्यांनी या प्रश्नाची उत्तरं शोधलेत आणि या उत्तरांमुळेच आज तिथे परिस्थिती जी आता त्यांनी म्हटले की खूप चांगली आहे. डॉक्टर पोळ, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की लोकसहभाग हा ज्या वेळेला मुद्दा येतो, लोकांचा सहभाग कसा वाढवता येऊ शकतो आत्ताच्या या सगळ्या पाण्याच्या भीषण संकटामध्ये? आपल्यासोबत बबनराव लोणीकर आहेत, ते म्हणतात ज्या पद्धतीनं सरकार बांधील आहे सगळं करायला आणि मदत पोचवायला, पण केवळ मदत न राहता हे आपलं कर्तव्य कसं होऊ शकतं? गावागावामधले तलाव आहेत, गावागावामधली पाण्याची जे साठे आहेत, आणि हे सगळे साठे पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक माणसं त्याच्यामध्ये कशी एकत्र आणली जाऊ शकतात, या प्रक्रियेबद्दल तुमचा अनुभव काय होता ते सांगा. बघायला गेलं तर आपण दरवर्षी ईश्वर कमी जास्त प्रमाणात टँकर आपल्याला पाठवतोच. फक्त चुकतंय आपलं की ते टँकर भरून ठेवण्यासाठी आपल्याकडे भांडी नाहीत. पूर्वजांनी आपल्या खूप काही काम करून ठेवलेलं आहे. पूर्वजांनी तलाव बांधलेले आहेत, पाझर तलाव बांधलेले आहेत, नाला बंडिंग्स केलेले आहेत, पण दुर्दैवानं आपलं त्याच्याकडे अजिबात लक्ष गेलेलं नाही. जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा लोक जागृत होतात आणि म्हणायला लागतात की हा पाझर तलाव गळतोय, ह्या नाला बंडिंगचं पिचिंग निघालेलं आहे, सिमेंट बंधारा गळतोय. सगळ्या ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं की जलसाक्षरतेमध्ये आहे. जोपर्यंत आपण लोकांना जलसाक्षर करणार नाही तोपर्यंत कितीही काम करत राहिलो तरी प्रश्न सुटणार नाहीत. कारण गावागावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. आज आपण बघतो की एक टिकाव एक फावडं हातात घेऊन जर काम करायला सुरुवात केली आणि लोक जर एकत्र आले तर बघता बघता खूप काही काम उभं राहतं. म्हणजे आत्ताच आपण बघितलं असेल की वाशिम जिल्ह्यामधल्या काही लोकांनी एकत्र येऊन 250 फुटाचा तलाव बांधला. बाबा आमट्यांनी दाखवून दिले की कुष्ठरोगी सुद्धा काम करतात. आज आम्ही सुद्धा इकडं अनेक ठिकाणी श्रमदानातनं अनेक गोष्टी उभा करायला लागलेल्या आहे आणि जे पहिल्यांदा लोकांना वाटत होतं की शक्य नाही ते शक्य व्हायला लागलेलं आहे. आज आपण सगळ्या बाबतीमध्ये सरकारवर अवलंबून राहायला लागलेलं आहे. माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की दुष्काळाला लढत असताना सरकारला बरोबर घेऊन आपण हाताहात घातला पाहिजे. गावामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या श्रमदानातनं सहज काही करता येतात. म्हणजे गावामधला बंधाऱ्यामध्ये गाळ भरतो,
तो गाळ सहज काढता येतो. एखादा सीसीटीचं स्ट्रक्चर म्हणजे डोंगरामध्ये चर खांदायचे असतील ते करता येतात. वृक्षारोपणासाठी खड्डे काढता येतात. छोटे छोटे बंधारे बांधता येतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये नुसतं शासनाकडे बघत बसण्यापेक्षा जर रोज 1-2 तास आपण आपल्या गावासाठी जर दिलं तर नक्कीच मला वाटतं की जलसंधारणाचं एक चांगल्या पद्धतीचं काम उभं राहू शकतं. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की लोक चळवळ ही प्रत्येक गावामध्ये उभं राहिली पाहिजे. दुर्दैवानं आपली गावं राजकारणाने जातीभेदामध्ये दुभंगलेली आहेत. जातीभेदाच्या भिंती आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण ह्या प्रश्नाचा विचार करू तेव्हाच मला वाटतं की आपण पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊ शकू. नाहीतर दरवर्षी आपण एखाद्या वर्षी पाऊस आला की आपण शांत बसून जातो आणि पुन्हा एका पुढच्या वर्षी दुष्काळ आला की ह्या सगळ्यांवर चर्चा रंगू लागतात. सातत्यपूर्ण ह्या जलसाक्षरतेसाठी आणि जलसंधारणासाठी जर काम केलं तर मला वाटतं की ह्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही. नक्की, अर्थात. पण ही जी परिस्थिती आहे बबनराव लोणीकर, ज्या पद्धतीनं आता येणाऱ्या काळामध्ये ऊन वाढत जाईल, उन्हाची दाहकता वाढत जाईल आणि त्या बरोबरीनं पाण्याची सुद्धा निकड भासायला लागेल, अशा वेळेला आता रेल्वेचा सुद्धा कदाचित वापर लातूर सारख्या ठिकाणी करायची आता चर्चा सुरू आहे असं आपल्याला दिसतंय. तुम्हाला असं वाटतंय का की पुरेसा पाणीसाठा या सगळ्या माणसांसाठी उपलब्ध आपल्याकडे आहे? कारण धरणांमध्ये जर बघितलं, आता मराठवाड्यातल्या धरणांची परिस्थिती बघितली तर जायकवाडीमध्ये 5% आता मृतसाठाच आहे त्याला म्हणायचं. येलदरीमध्ये 6% आहे. निम्न दुधनामध्ये फक्त 21% आहे, जो सर्वाधिक आहे आता मराठवाड्यामध्ये. आणि बाकी जवळजवळ 0% आहेत. माजलगाव असेल, मांजरा असेल, लातूर असेल, सीना कोळेगाव असेल, निम्न तरणा, निम्न मनार, सगळीकडे 0% इतका जलसाठा आता दिसतोय. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतंय का की मराठवाड्याला अधिक काहीतरी युद्ध पातळीची गरज आहे पाण्याच्या दृष्टिकोनातून, सरकारच्या पातळीवरनं सुद्धा आणि एकूण इतर समाजाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा? नक्कीच. आता जिथं सोर्सेस उपलब्ध आहेत, पहिलं प्राधान्य पिण्याच्यासाठी हे जाणीव ठेवूनच आपल्याला काम करावं लागेल. डॉक्टर पोळ, माफ करा मला, मी हा प्रश्न बबनराव लोणीकर यांना विचारला की पुरेसा पाणीसाठा त्यांच्याकडे आहे का, आणि पुरेसा पाणीसाठा असेल तर त्या बरोबरीनं आणखीन काही उपाययोजना तुमच्या सरकार म्हणून काही लक्षात आहेत का, या उपाययोजना तुम्हाला येणाऱ्या काळात कराव्या लागतील असे? बबनराव लोणीकर. मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा साठा खूप कमी झालेला आहे. पाण्याचे जे मराठवाड्यातले स्टोरेज आहेत, नद्या असतील, साठवण तलाव असतील, लघु तलाव असतील, मध्यम प्रकल्प असतील, छोटे मोठे नाले किंवा ओढे असतील, हे सगळे गाळानं भरलेले आहेत. गेली अनेक वर्ष मराठवाड्यातल्या स्टोरेजकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की पाणी साठवण्यासाठी जे भांडे हवे आहेत किंवा पाणी साठवण्यासाठी जे नद्या खोल करणं, त्याच्यातला गाळ काढणं, नद्यांची आंजिओप्लास्टी करणं, ओढे असतील, नाले असतील किंवा साठवण तलाव, लघु तलाव, मध्यम प्रकल्प, याच्यामधला जर गाळ काढला असता तर आज मराठवाड्याच्या स्टोरेजमध्ये, साठ्यामध्ये पाणी उपलब्ध असतं. हे नेमकं झालं नाही. एक. नंबर 2, मराठवाड्यामध्ये काही जलसंधारणाची काही कामं असतील किंवा साठवण तलाव, लघु तलाव, मध्यम प्रकल्प, अशा प्रकारची जी कामं हाती घेतली, गेल्या 17 वर्षापासून शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे मिळाले नाही. आणि म्हणून 5 वर्ष ते 17 वर्षापासून शेतकऱ्यांनी धरणाची कंदरभरणी करू दिली नाही, म्हणजे पाणी अडवू दिलं नाही. आमच्या पैशाचं काय? आणि म्हणून 26,000 शेतकरी, जिल्हा न्यायालय असेल, माननीय उच्च न्यायालय असेल, कोर्टामध्ये शेतकरी 26,000 गेले आणि त्याने पाण्याची धार दाबू दिली नाही, पाणी अडवू दिलं नाही. आणि मराठवाड्यामध्ये सिंचनावर करोडो रुपये खर्च होऊन पाणी अडवलं गेलं नाही आणि हे पाणी आंध्रा आणि तेलंगणामध्ये वाहून गेलं. आणि त्याचा परिणाम मराठवाड्याच्या कुठल्याही स्टोरेज साठ्यामध्ये आज पाणी दिसत नाही. याची एक लोक चळवळ झाली पाहिजे, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे आणि लोकांच्या सहभागातून आणि सरकारच्या प्रयत्नातून पाण्याचे स्टोरेज निर्माण करण्याचं काम यावर्षी राज्य सरकारनं यावर्षी आम्ही पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्याच्या काही जलसंपदा खात्याच्या पोकलॅन मशीन आहेत, JCP मशीन आहेत,
राज्यभरातल्या जिल्ह्यातल्या या सर्व मशीन माननीय मुख्यमंत्री, माननीय जलसंपदा मंत्री कॅबिनेटमध्ये आम्ही विनंती केली आणि मराठवाड्याच्या पाण्याची पातळी 500 फूट ते 1000 फूट पर्यंत खोल गेलेली आहे. राज्याच्या संपूर्ण मशिनरी मराठवाड्यात दिल्या पाहिजेत, नद्या खोल केल्या पाहिजेत, ओढे खोल केले पाहिजेत, साठवण तलाव, लघु तलाव, मध्यम प्रकल्पातला गाळ काढला पाहिजे. अशा प्रकारची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या संपूर्ण मशिनरी वर्षभरापासून मराठवाड्यात दिल्यात आणि मराठवाड्यामध्ये आता स्टोरेज निर्माण करण्याचं काम, गाळ काढण्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती आहेत, जिल्हा परिषदा आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, उद्योगपतींचा सहभाग आहे आणि या सर्व प्रयत्नातून मराठवाड्यामध्ये स्टोरेज निर्माण करण्याचं काम वर्षभरापासून चालू आहे. राज्यामध्ये 5000 गावामध्ये नद्या खोल करण्याचं काम किंवा धरणातला तळ्यातला गाळ काढण्याचं काम, 5000 गावामध्ये जलयुक्त शिवाराचं काम सरकारनं केलेलं आहे. 1000 गावामध्ये लोकांच्या सहभागातून काम झालेलं आहे. सरकार आणि जनतेचा सहभाग यातूनच आपल्याला ही लोकचळवळ पुढे न्यावा लागेल आणि राज्यातल्या ज्या भागामध्ये दुष्काळ आहे, टंचाई आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारचं काम सरकार, सेवाभावी संस्था, समाजसेवक, जलतज्ञ, सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्र येऊन पाण्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. नक्की. आणि स्टोरेज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ते काम या वर्षभरात वेगानं गतीनं सुरू केलेलं आहे. नक्की. आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग किंवा सहकार्य याच्यामध्ये मिळत आहे. नक्की. हे झालं साधारणतः एकदा पाऊस पडल्यानंतर जी आपली तयारी पाहिजे या सगळ्या दूरगामी परिणामांमधनं ती सगळी ही तयारी झाली. पण पुन्हा प्रदीप पुरंदरे, तुम्हाला किमान हे पटतंय का की आत्ताची जी परिस्थिती आहे, म्हणजे एकीकडे कुठेतरी लगेचच्या काळामध्ये जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यासाठी पाण्याची उपाययोजना करण्याची क्षमता आत्ताच्या या एकूण सरकारी यंत्रणेमध्ये आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि लॉंग टर्म जे आत्ताचे जे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत त्याचा कदाचित फायदा येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल, पण आता लगेचच जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवरती पुरेसे उपाय होत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? दुसऱ्या प्रश्नाचं पहिल्यांदा मी उत्तर देतो. माननीय मंत्री महोदयांनी जे विधान केलं की जलयुक्त शिवाराची कामं फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. परवाच पेपरमध्ये बातमी होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये डिव्हिजनल कमिशनरचा रेफरन्स देऊन, त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की मराठवाड्यामध्ये 1680 गावं निवडलेली आहेत जलयुक्त शिवारासाठी. त्याच्यापैकी फक्त 33 गावांची कामं पूर्ण झालेली आहेत. 2%, फक्त 2% कामं पूर्ण झालेली आहेत अशी आकडेवारी आहे. आता याला जर चळवळ म्हणायचं असेल तर मग आनंद आहे. आणि ही जी कामं चाललेली आहेत त्यात सुद्धा नदी खोलीकरण आणि रुंदीकरण ह्याच्यावरती अनावश्यक भर दिला जातोय. आणि गंमत बघा, तुम्ही जलसाक्षरतेबद्दल आपण बोलतो आहोत आणि मंत्री महोदय स्वतःच एन्जिओप्लास्टीचा उल्लेख करतायत. याबद्दल हे खानापूर पॅटर्न, शिरपूर पॅटर्नवरती अवलंबून आहे आणि प्रमाणाबाहेर खोलीकरण करणं हे खानापूर पॅटर्नचं रहस्य आहे. तर त्याला विरोध करणं ही महत्वाची गरज आहे. त्या घारे कमिटी नेमलेली होती शासनाने 2011 साली आणि त्यांनी सांगितलं होतं की शिरपूर पॅटर्न हा महाराष्ट्रात इतरत्र उपयोगाचा नाही, त्याच्यामुळे इकॉलॉजिकल डिझास्टर होईल. आणि त्याच्यानंतर शासनाने GR काढला, 3 मीटरच्या खाली जाऊ नका, फक्त गाळ काढा, एवढंच सांगितलेलं आहे. आपण JCBचा वापर करून धडाधड नद्या खोल करत चाललेलो आहोत. हे घातक आहे. ह्याच्यामुळे जलधर उघडा पडेल आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये प्रश्न सुटायच्या ऐवजी वाढतील. जलधर उघडा पडला, ॲक्विफर उघडा पडला, त्याच्यात पावसाचं गढूळ पाणी जाईल आणि ते ॲक्विफरच चोकअप होईल. तेव्हा अशा प्रकारची कामं करणं हे काही उत्तर नाहीये. जलयुक्त शिवारमध्ये 13 प्रकारच्या योजना आहेत, एकूण 13 प्रकारच्या योजना आहेत. त्याच्यातल्या फक्त नदी खोलीकरण, रुंदीकरणावरती भर दिला गेलेला आहे आणि बाकीची जी छोटी छोटी कामं आहेत, मायनर इरिगेशन, लोकल सेक्टरची कामं आहेत, त्याचं पुनरुज्जीवन आहे, त्याचं पुनर्स्थापना करणं आहे, कालव्यांमधला गाळ काढणं आहे, कालव्यांमधली झाडं झुडपं काढणं आहे, पाणी वापर संस्थांची कामं आहेत. या सगळ्या कामांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. ही कामं त्याच्यात नाही आहेत आणि सगळा भर हा नदी खोलीकरण, रुंदीकरणावरती. हे चुकीचं आहे आणि याच्यावरती जे दावे केले जात आहेत की काम फार मोठं झालं, पाणी फार मोठं अडलं, हे अवास्तव दावे आहेत. हे सांगितलं पाहिजे स्पष्टपणे. जलयुक्त शिवार जर 13च्या 13 कॉम्पोनंट व्यवस्थित अंमलात आले तर ती गेम चेंजर म्हणून उपयोगी पडेल. आता तसं होत नाहीये, ते व्हायला पाहिजे.
हे कृपया लक्षात घेतलं पाहिजे आपण. नक्की नक्की. तेव्हा हा एक भाग झाला. आणि दुसरं मला आवर्जून एक सांगायचं की जलसाक्षरतेचा आपला जो अर्थ असतो तो फार मोघमप्रमाणे घेतला जातो. म्हणजे जगात एवढं पाणी आहे, फुलपात्रातनं पाणी प्या, पाण्याची बचत करा, दाढी करताना नळ सोडू नका, इथपर्यंतच ते मर्यादित असतं. प्रश्न काय आहे, जलसाक्षरता कुठल्या ह्याची पाहिजे आपल्याला? 85 लाख हेक्टरचे आपले प्रकल्प झालेले आहेत. या 85 लाख हेक्टर प्रकल्पा म्हणजे क्षेत्रासाठी जे हजारो बंधारे धरणं बांधली गेली, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, तिथे पाणी किती साठलं, ते पाणी कोणाला मिळतं, पिण्यासाठी किती जातं, औद्योगिकरणासाठी किती जातं, लॉसेस किती होतात, हे कोणी हे जेव्हा आपण तपासायला लागू, त्या प्रकल्पावरती जाऊन जेव्हा कार्यकर्ते हे विचारायला लागतील, ती खऱ्या अर्थाने लोकसहभाग, तो खऱ्या अर्थाने जलसाक्षरता. आज आपण हे करतच नाहीये. प्रकल्पाच्या पातळीवरती जाऊन हस्तक्षेप असा होतच नाहीये. त्यामुळे जे पाणी चोर आहेत, जे ऊस करतात, जे पाणी लिफ्ट करतात, वीजही चोरतात आणि पाणी लिफ्ट करतात, त्यांना रान मोकळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा शासनाकडे आजही किती सिंचित जमीन झाली ह्याची आकडेवारी नाही. परवाच्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये गेले 4 वर्ष ते उपलब्ध नाही म्हणतात आकडेवारी. हा काय प्रकार आहे? गेली 4 वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि आम्ही साधं क्षेत्र मोजू शकत नाही. इतका गलथानपणा चाललेला आहे. तेव्हा जलसाक्षरता कुणाची करायची असेल तर ती पहिल्यांदा शासनाची करायला पाहिजे, मंत्री महोदयांची व्हायला पाहिजे, अधिकाऱ्यांची व्हायला पाहिजे. इकडे पाणी नाही आणि हे वॉटर रन करतायत आणि त्याच्यामध्ये इरिगेशन बद्दल न बोलता बाकी सगळ्या जगातल्या गोष्टी बोलतायत. त्या काय प्रकार आहे? खोटेपणा आहे हा. बबनराव लोणीकर, तुम्ही याच्यावरती काय बोलाल? कारण अर्थात अतिशय गंभीर असे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत. ही गोष्ट नक्की खरी आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत, काही बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेलेले आहेत. बंधाऱ्यांचं गेटचं मेंटेनन्स करणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये बंधारे बांधली, परंतु या बंधाऱ्याचं देखभाल किंवा दुरुस्तीचा जो प्रश्न आहे, शेवटी हे बंधारे बांधायचे आणि बंधारे बांधल्यानंतर पाणी वाटप सहकारी संस्थेकडे वर्ग करायचे आणि त्याची देखभाल दुरुस्ती पाणी वापर संस्थेनं करावी. असं जरी असलं तरी हे होत नाहीये. नाही पण लोणीकर साहेब आणि म्हणून स्ट्रक्चर आहेत बबनराव, त्यांचा जो मूळ मुद्दा आहे, जो रोख आहे, त्यांचं म्हणणं आहे की जी शेततळी व्हायला पाहिजे, जी शिवारामध्ये पाणी साठलं पाहिजे, त्याच्यासाठी तेवढा भर दिला जात नाहीये. जी 13 मानकं आहेत ती पाळली जात नाहीयेत आणि त्याहीपेक्षा जो शिरपूर पॅटर्न आहे तो पण टाळता आला पाहिजे. दुसरीकडे शिरपूरकडे झाला तो ठीक आहे, पण इतरत्र तो टाळता आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. मला मुद्दा कंप्लीट करू द्या आपण. मी तोच विषय मांडतो की कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले, याच्यामध्ये पाणी स्टोरेज होणं आवश्यक होतं, परंतु पाणी स्टोरेज होत नाहीये. त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर गेट चोरीला गेलेले आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती कोणी करायची हा प्रश्न आहे. दरवर्षी त्याचं मेंटेनन्स पाणी वापर संस्था करत नाहीयेत आणि सरकारला वाटतं की सरकारनं पूर्वीच्या काळामध्ये ठरवलं की हे पाणी वाटप संस्थेनं करायचं. पाणी वाटप संस्थेला वाटतं हे जिल्हा परिषदनं करायचं, जिल्हा परिषदला वाटतं शासनानं करायचं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर स्ट्रक्चर उभे असतानाही पाणी अडवलं जात नाही, हे पाणी वाहून जातं. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय लक्षात आणून दिला की कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये गेट अभावी किंवा देखभाल दुरुस्ती अभावी मोठ्या प्रमाणावर राज्याचं पाणी वाहून जातंय. तर दरवर्षी गेटची देखभाल दुरुस्ती करण्याच्या ऐवजी तांत्रिकदृष्ट्या याची तपासणी करून समिती नेमून या ठिकाणी 1 मीटर उंचीचे परमानंट वाल बांधले पाहिजे आणि त्या संदर्भात घोटे समिती नेमवण्यात आली आणि घोटे समितीच्या माध्यमातून त्याचा अहवाल शासनाला आता सादर झालेला आहे. राज्यातल्या सर्व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला दरवर्षी गेटची दुरुस्ती करण्यापेक्षा त्या ठिकाणी 1 मीटरचे वाल बांधले तर परमानंट त्या ठिकाणी पाणी थांबू शकेल. नंबर 2, पुरंदरे साहेबांनी सांगितलं की जी पाझर तलाव आहेत किंवा छोटे छोटे तलाव आहेत याचं मेंटेनन्स होत नाहीये. हे अतिवृष्टीमध्ये फुटलेले आहेत जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे पाझर तलाव आणि याही संदर्भात पाझर तलाव दुरुस्तीचा कार्यक्रम शासनाने हाती घेण्याचं ठरवलेलं आहे.
नाही, नक्की. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नक्की काही बबनराव उपक्रम बबनराव करावा लागेल. मुद्दा धोरणांच्या संदर्भातला आहे, ज्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, तुमच्याकडे पुन्हा येतो. त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहेत, कारण अतिशय जास्ती प्रमाणामध्ये नद्यांचं खोलीकरण केलं जातंय आणि इतरत्र जी कामं अत्यावश्यक आहेत ती केली जात नाही, असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. जलतज्ञ आहेत, त्यांच्या म्हणण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्याच्यावरती काही निवेदन करताय तेही आम्हाला बघायचं आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर पोळ आहेत साताऱ्यावरनं आणि डॉक्टर विकास आमटे आहेत. या सगळ्यांची आपण चर्चा करूयात आणि पाण्याचा हा जो जागर आहे IBN लोकमतवरचा तो सुरू ठेवणार आहोत एका चर्चेच्या माध्यमातून एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय जलसंकटाच्या संदर्भातनं आणि अर्थात पाण्याचं नियोजन कसं व्हायला पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन कसं व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या या सगळ्या उन्हाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेला पावसाळा येईल त्याच्या तत्पूर्वी काय कामं केली पाहिजे जेणेकरून पुढच्या वर्षी तरी किमान पाण्याची एवढी मोठी भीषण अशी टंचाई आपल्याला त्याला सामोरं जाता येणार नाही, अशी ही परिस्थिती आपण समजून घेतोय. तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि मार्गदर्शक सुद्धा पाण्याच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातले आपल्या समोर आहेत. डॉक्टर अविनाश पोळ आपल्यासोबत आहेत, प्रदीप पुरंदरे आपल्यासोबत आहेत, डॉक्टर विकास आमटे आणि बबनराव लोणीकर पाणीपुरवठा मंत्री आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी चर्चा सुरू करण्याआधी काही प्रतिक्रिया आपण पाहूयात आपल्या प्रेक्षकांनी काय म्हटलंय. श्रीपती वगैरे म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई असताना सगळे वाद घालत आहेत, ते राज्याचं विभाजन करावं की करू नये यावर. उमेश घोले म्हणतात पाण्यावरून राजकारण करणं बंद झालं तरच या संकटातून सुटका आहे, अन्यथा नाही. बाळासाहेब जोशी म्हणतात यापुढे दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातल्या अश्रूंचं भान ठेवूनच आता आपण सारे सण साजरे केले पाहिजेत. होळी आणि धुळवड सारखे जे सण आहेत ज्याच्यामध्ये पाण्याची नासाडी केली जाते ती नासाडी टाळा आणि अर्थातच पाण्याची ही जी नासाडी आहे ती टाळली तर पाण्याच्या बाबतची आपली जागरूकता जी आहे ती स्पष्ट होईल. रामदास पुतमाळी आपल्याला म्हणतात सरकारनं दुसऱ्या विषयांवर गोंधळ घालण्यापेक्षा पाणी संकटावरती चर्चा केली पाहिजे. अर्थात इतकं गंभीर असं हे पाणी संकट आहे, आज कुणालाही कुठल्याही शहरालाही पाण्याच्या कपातीपासून आता पळून जाता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा विकास भाऊ तुम्हाला प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं ही पाण्याची व्यवस्थापनाची आत्तापर्यंतची आपण चर्चा करतोय, ज्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की पाण्याचे साठे तयार करणं, विविध पातळीवरती पाण्याचे साठे तयार करणं. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, दुसरीकडे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, उद्योगांना नंतर लागणारं जे पाणी आहे ते. शहरीकरण खूप वाढत चाललंय आणि शहरीकरणाच्या मध्ये पाण्याचे जे अस्तित्वात असलेले जे जलस्रोत आहेत, खास करून नद्या आहेत, त्यांचं होणारं प्रदूषण सुद्धा आहे. हा एवढा मोठा जो कॅनव्हास आहे पाणी या विषयाचा, त्याच्यामध्ये आपण प्राधान्य कुठून द्यायला पाहिजे, लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल? हां, ते नेहमीचे येतो मग पावसाळा असं आपण म्हणण्यापेक्षा आता नेहमीचे येतो दरवर्षी दुष्काळ असं नित्याप्रमाणे यायला लागलेलं आहे. जानेवारी महिना आला की आपण सगळे त्याच्यावर चर्चा करतो, पण आम्ही या गोष्टींना 12ही महिने आम्ही प्राधान्य देत आलेलो आहोत, कारण पाण्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. पाण्याच्या भोवतीच सगळ्या आपल्या संस्कृती पूर्वाकालीन असो आधी असो त्याच्या भोवतीच सगळ्या निगडीत असतात. त्यामुळे पाणी ही प्रायोरिटी द्यावी, राज्य विभाजन हे न करता आधी आपण याच्यावर महत्त्व द्यायला पाहिजे. आणि त्या तऱ्हेने स्वयंसेवी संस्था आहेत, तज्ज्ञ आहेत आणि सरकार आहे. शेवटी सरकार तुम्ही आम्ही सरकारचं असतो. मी भारत सरकारचा ॲडवायझर होतो, म्हणजे मी काही स्वयंसेवी नुसतं असंच नाही, पण सरकारमध्ये मी होतो. सगळ्यांनी मिळून एक कॉमन कॉज म्हणतात, त्या कॉमन कॉजप्रमाणे आपण एकमेकाचे जे उणे काढण्यापेक्षा एकमेकांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्यातलं आपण ऑप्टिमाइज करू शकतो का हे आपण बघावं. नाहीतर माझे गुरुजी दिवंगत KR दत्ते म्हणायचे की देर इज नो एस्टॅब्लिश्ड रिलेशनशिप बिटवीन फॉरेस्ट अँड रेनफॉल. लोक म्हणतात जंगल लावा, जंगल लावल्यानंतर पाऊस पडेल असं नाही आहे. कारण राजस्थानमध्ये यावर्षी प्रचंड पाऊस पडला, महापूर आलेत. कारण समुद्रावर सुद्धा पाऊस पडतो. 3/4 भूभाग हा समुद्रच आहे आणि 1/4 फक्त आपला पृथ्वीचा आपण जे म्हणतो तसं आहे. पण होलिस्टिक अप्रोचमध्ये नुसते झाडे लावून होणार नाही, आहे त्या पाण्याचं नियोजन संग्रह कसं करायचा तो आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे आमच्याही 4 जिल्ह्यांमध्ये कामं आहेत, जरी मायक्रो लेव्हल असं जरी म्हटलं, पण हा एक नॉन सिस्टीम गैरशासकीय हा एक प्रयत्न आहे. आणि हा समाजातल्या सगळ्यात शेवटच्या घटकांनी तो केलेला आहे की ज्यांना अजूनही आधार कार्ड नाही. आणि या संस्थेने सुमारे 23 लाख लोकांशी डील केलेलं आहे. हा आकडा काही लहान नाही, जगातला सगळ्यात मोठा आकडा आहे की समाजातले जेवढे पीडित, दुर्लक्षित, उपेक्षित लोक आहेत त्यांनी हा उपक्रम केलेला आहे. म्हणून हा
चांगला आहे की वाईट आहे याचं तरी एकदा अध्ययन लोकांनी करायला हवं. आणि मी सांगतो की दुष्काळाच्या वर्षामध्ये जर यावर्षी इकडे विक्रमी उत्पादन लोक घेत आहेत, कुठेतरी या लोकांनी बघायला पाहिजे त्या येऊन त्यांनी. नक्की. तर मग स्टॅटिस्टिक्स लाईज आणि मोर लाईज असं आपण म्हणतो, ही वेळ स्टॅटिस्टिक्सची नाही आहे. ज्या याच्यात सगळ्यांनी मिळून त्याला कॉमन कॉज म्हणतात, सगळ्यांच्या मनामध्ये आहे, तर लेट देअर बी कन्सर्टेड एफर्ट बाय द कन्सर्न्ड पीपल फॉर द कॉमन कॉज, अशी ती वेळ आलेली आहे. उणे दुणे काढण्यापेक्षा आज सगळ्यांनी मिळून नेटाने, नुसतंच या वर्षी नाही तर याच्यात हे करावं. आम्ही त्या दृष्टीने समाजभान अभियानात आम्ही हे केलेलं आहोत. आमचा वापर समाजाने करावा, कारण ही जी 23 लाख लोक डील केल्यात ते सगळ्या देशातून आलेले लोक आहेत आणि त्यांनी हा उपक्रम केलाय. कोणी आमटे फॅमिलीने हा उपक्रम केलेला नाही, स्थानिक पातळीवर या लोकांनी हा प्रयोग केलेला आहे. आणि आजही आपण येऊन बघावं की तलावांमध्ये पाणी आहे, बाकीच्या तलावांमध्ये तिकडे दुष्काळ आहे. ते पाण्याचं नियोजन कसं काय केलेलं आहे ते सगळं आपण बघावं येऊन. त्यात एवढंच पाहिजे. नक्की. अर्थात तुम्ही जे बोलताय ज्याच्यामध्ये खरं तर बबनराव तुम्हाला हा प्रश्न विचारायलाच हवा, कारण सरकार म्हणून ही मानसिकता आहे का? कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक तज्ज्ञ आहेत. आता आपल्याकडे डॉक्टर पोळ बसलेले आहेत, विकास भाऊ बसलेले आहेत, प्रदीप पुरंदरे तिकडे आहेत, असे अनेक जण आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पाण्यासाठी काहीतरी काम केलेलं आहे, पाणी साठवून दाखवलेलं आहे. आणि हे आज नाही, गेले अनेक वर्ष त्यांनी हे पाण्याचं मूलभूत असं काम केलेलं आहे. अशा लोकांचं एक सांगड घालण्याचं काम म्हणून सरकार आता काही अशी मानसिकता दाखवते का? तुम्ही ही जी काही सक्सेस ज्या स्टोरीज आहेत या सगळ्या उदाहरणांपर्यंत पोहोचण्याची तुमची मानसिकता आता आहे का? डॉक्टर विकासजी आमटे साहेब आहेत, पुरंदे सर आहेत, पौळ सर आहेत, राज्यामध्ये असे जे जलतज्ञ आहेत किंवा पाण्यासाठी जे वर्षानुवर्ष पाण्यावर अभ्यास करतात किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये काम करतात, निश्चितपणे सरकार त्यांची मदत घेईल, त्यांचं सरकार सहकार्य घेईल आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन सरकार निश्चितपणे अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करेल. यावर्षी राज्य सरकार म्हणून आम्ही नुसत्या नद्या खोल केल्या किंवा नद्याची अँजिओप्लास्टी केली एवढ्या पुरतं सरकारचं काम मर्यादित नाही आहे. ग्रामीण विकास विभाग आहे, कृषी विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे, वन विभाग आहे. या विभागाच्या मार्फत राज्यामध्ये 1500 पाणलोट डेव्हलप करण्याचं काम सरकारनं हाती घेतलेलं आहे. 1500 पाणलोटाची कामं राज्यामध्ये सुरू आहेत. त्यामध्ये बांध बंदिस्त करणं, माती नाला बांध बांधणं, सिमेंटचे बंधारे, विहिरींचं पुनर्भरण, सलग व समतर थर घेणे, अशा प्रकारच्या काही उपाययोजना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांना एकत्र करून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी अडवण्याच्या प्रत्येक विषयावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. जे गेली अनेक वर्ष करणं आवश्यक होतं ते होऊ शकलं नाही किंवा कमी प्रमाणात झालं आणि म्हणून सरकारच्या वतीनं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ठीक आहे बबनराव, मी जास्तीत जास्त काम करणं आणि पाण्याचे जे काही साठे आहेत किंवा राज्यामध्ये जे काही पाणी आहे तर याचा काटकसरीनं उपयोग करावा लागेल. म्हणजे ऊसासारखं पीक आता चर्चा झाली की ऊसासारखं पीक घेतलं जातं किंवा जास्त पाणी पिणारं केळीसारखं पीक घेतलं जातं. याला ठिबक करणं खूप आवश्यक आहे आणि ठिबकच्या माध्यमातून पाणी कमी वापर करणं आणि कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पन्न घेणं. ज्या महानगरपालिका आहेत किंवा मोठ्या नगरपालिका आहेत यामध्ये पाण्यावर प्रक्रिया करून जे वेस्टेज पाणी आहे, सांडपाणी आहे, याचा वापर गार्डनसाठी करणं, MIDC साठी करणं किंवा शेतीसाठी याचा वापर करणं, अशा पद्धतीनं पाण्याच्या संदर्भात गंभीरपणे सरकार, सेवाभावी संस्था, समाजसेवक आणि पाण्यावर काम करणारे लोक
किंवा सर्व लोकप्रतिनिधी मिळून पाण्याचा 3 विभागामध्ये काटकसरीने उपयोग करावा लागेल. उद्योगासाठी लागणारं पाणी, नक्की आपण त्या मुद्द्याकडे येऊयात. आपण नक्की त्या मुद्द्याकडे येऊयात, पण तत्पूर्वी पुन्हा खरं तर डॉक्टर अविनाश पोळ, ज्या प्रमाणामध्ये पाण्याच्या संदर्भातला तुम्ही मगाशी एक शब्द वापरला होता की जलसाक्षरता, त्या जलसाक्षरतेच्या दृष्टिकोनातून जर आता बघितलं तर आपण शहरातली माणसं म्हणजे माणसी पर कॅपिटा त्याच्यावरती दरडोई जर का बघितलं साधारणतः 220 लिटरच्या आसपास पाणी वापरतोय. खेड्यातल्या माणसाला 220 लिटर प्रति दरडोई असं पाणी मिळताना दिसत नाही आणि ती मिळण्याची शक्यता कितपत आहे ही आपल्याला ठाऊक नाहीये. अशा वेळेला आणि एकीकडे शहरामध्ये रोज गाड्या सुद्धा फिल्टर वॉटरने धुतल्या जात आहेत आणि दुसरीकडे तिथे प्यायला पाणी जे टँकरचं मिळतं त्या टँकरच्या पाण्याने कदाचित शहरातली माणसं त्यांच्या गाड्या सुद्धा धुणार नाहीत. अशी परिस्थिती, इतकी गंभीर परिस्थिती असताना आपण ही जलसाक्षरता कशी येणाऱ्या काळामध्ये पसरवू, कशा पद्धतीनं त्याची एक चळवळ उभी करू असं तुम्हाला वाटतंय? 2 प्रकारची जलसाक्षरता आहे. एक ग्रामीण भागामध्ये असणारी जलसाक्षरता आणि एक शहरी भागामध्ये असणारी जलसाक्षरता. ग्रामीण भागामध्ये जलसाक्षरता करत असताना संवर्धनाच्या कामामधली पहिली जलसाक्षरता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आज आपण अनेक ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांच्या साखळ्या उभा करायला लागलेलो आहे, त्याचबरोबर मागचा गाळ काढायला लागलो आहे. पण ग्रामीण भागातल्या माणसाला हे समजून सांगितलं पाहिजे की हा गाळ येतोय का तुझ्या बंधाऱ्यामध्ये. तर त्याचं कारण आहे की शेताची आपण बांधबंदिस्ती करत नाही. जर शेताची उत्तम बांधबंदिस्ती केली तर गाळ ह्या बंधाऱ्यांमध्ये येणार नाही. समजा एखादा बंधारा सरकारनं बांधला तर एक 2-4 वर्षात तो गाळानं भरून जातो. हे जर आपण केलं तर ते होणार नाही. जर डोंगराची पार्श्वभूमी असेल तर तिथं सलग समतल जर हे लोकांना समजून शास्त्र सांगावे लागेल आपल्याला की हे पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब ना थेंब ह्याच्यामध्ये मुरेल, माती वाहून खाली घेऊन जाणार नाही, खालची आपली धरणं किंवा बंधारे भरणार नाहीत. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा पाणी उभा करू तेव्हा शेतकऱ्याला जी पिकं घेणार त्या पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. पुरंदरे सरांनी मागाशी सांगितलं की महाराष्ट्रातला ऊसाच्या मध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य दडलेलं आहे. आज जिथं पाणी आहे तिथंच त्या पद्धतीची पिकं आपल्याला घ्यावी लागतील. जर उपलब्धच पाणी नसेल, त्यामुळं आपल्या गावामध्ये पाऊस किती पडला, आपल्या सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये पाणी किती आहे, आपण कुठलं पीक घेणार आहोत, त्यासाठी लागणारं पाणी किती आहे, ह्याचा एक ताळेबंद गावकऱ्यांना शिकवावा लागेल. समजा आपल्याकडनं पडणारा पाऊस आणि आपण वापरणारा पाऊस आणि वापरणारं पाणी ह्यामध्ये जर तफावत जेव्हा लक्षात येईल गावकऱ्यांच्या, तेव्हाच मला वाटतं की हे प्रश्न सुटतील. त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याला आपल्याला हे समजून सांगायला लागेल की आपली जमिनीवर आच्छादन हे केलंच पाहिजे. जमिनीच्या मधनं होणारा बाष्पीभवनाचा वेग इतका मोठा आहे उन्हाळ्यामुळं, त्यामुळे सुद्धा आपली भूगर्भातली पाणी पातळी खूप कमी होत चाललेली आहे. आच्छादन काय आहे हे शिकवावं लागेल. त्याचबरोबर ठिबक काय आहे हे समजून सांगायला लागेल. ठिबकचा मेंटेनन्स कसा करावा हे सांगावं लागेल. आपण दुर्दैवानं सगळं ठिबककडे बघण्याचं लक्ष जे आहे ते आपण अनुदानाकडे लक्ष ठेवून ठिबक करायला लागलेलं आहे. त्यापेक्षा आपलं पाणी वाचवणे आणि उत्पादन वाढवणे, दुर्दैवानं आपण फक्त पाणी वाचवणं शिकवलं शेतकऱ्याला, ठिबकमुळे उत्पादन वाढतं हे शिकवण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे ह्या पद्धतीची ग्रामीण भागामध्ये जलसाक्षरता आणावी लागेल. त्याचबरोबर शासन नुसतं काम करून चालणार नाही. शासनाबरोबर तुम्ही टिकाऊ फावडं हातात घ्या. जे काही स्ट्रक्चर्स उभा केलेले आहेत त्याची मेंटेनन्सची जबाबदारी शासनाबरोबर लोकांनी देखील घेतली पाहिजे. म्हणजे समजा मी एक उदाहरण देतो, एखादा सिमेंट बंधारा एखाद्या ठिकाणी जर बांधला असेल शेतकऱ्यांच्या आणि त्यामध्ये एक 8-10 विहिरींना फायदा होत असेल, तर त्याच्या मागचा साठणारा जो काही गाळ आहे त्या शेजारच्या बांधावर असणाऱ्या शेतकऱ्यांची एक कमिटी करावी आणि दरवर्षी त्यांनी त्यातला गाळ उचलावा. दरवर्षी जर गाळ उचलला तर हे स्ट्रक्चर्स गाळाने भरणार नाहीत. त्याचबरोबर शहरी भागामध्ये येत असताना आपण ग्रामीण भागामधले जे काही चित्र आहे हे आता रोज पेपरमधनं शहरी भागातले लोक वाचतात. आज शहरामध्ये नगरपालिका ज्या आहेत, नगरपालिकांनी आपल्याकडे उपलब्ध असणारं म्हणजे धरणामध्ये उपलब्ध असणारं पाणी आजकाल शहरांना द्यावं लागत आहे. त्यामुळं शेतीला जो काही पाणी आपल्याला द्यायला लागत होतं ते कमी पडायला लागलेलं आहे. हे शहरी भागातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की धरणं हे शेतीच्या पाण्यासाठी बांधलेले आहेत, पण आता दुर्दैवानं आपले शहरीकरण वाढत चाललं आणि त्यामुळं शहराची भूक भागवण्यासाठी आपल्याला धरणातलं पाणी वापरायला लागतंय. आज ह्या पद्धतीचं काम करत असताना नगरपालिका आणि महानगरपालिकांची मोठी जबाबदारी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण गळत्या पाहतो की वाईट वाटतं की आज एक बाजूला आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात ठेंबाठेंबासाठी जलसंवर्धनाचं काम करत असतो आणि शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गळके नळ, गळके पाईपलाईन्स
शासनानं नक्कीच एक अतिशय म्हणजे बबनराव लोणीकर साहेब इथं बसलेले आहेत, माझी विनंती आहे त्यांना की त्यांच्याकडेच हा विभाग आहे की एक ड्रास्टिक काहीतरी निर्णय घ्या आणि महाराष्ट्रामध्ये हे सगळे जे काय गळके नळ आहेत किंवा गळक्या पाईपलाईन्स आहेत ह्या बाबतीमध्ये आपण काहीतरी निर्णय घ्या. त्याचबरोबर दंडात्मक कारवाई पण करायला काही हरकत नाही. नगर परिषदा असतील किंवा अगदी संस्था असतील, म्हणजे खूप म्हणजे कुठलंही असं शहर मला दाखवा की गळती नाहीये असं शहर आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे ह्या गोष्टीवर मला वाटतं की शासन म्हणून शासनानं पहिलं लक्ष द्यावं. लोक म्हणून लोकांनी आपल्या घरामध्ये नळ सोडला की पाणी येतंय ही सवय लागलेली आहे आपल्याला. आज एका टँकरची वाट बघायला 2-2 दिवस लोक थांबतात. 8-8 दिवस लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. 40-40 दिवस काही ठिकाणी शहरामध्ये आता पाणी मिळत नाही अशी परिस्थिती येऊन थांबलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर आपल्या घरामध्ये किती पाणी आपण दिवसभर वापरतोय ह्याचा ताळेबंद सुद्धा ठेवावा आणि त्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची सुद्धा वाटचाल करावी. नक्की. अर्थात खूप करण्यासारखं आहे या पाण्याच्या विषयावरती. आणि अगदी जाता आता थोडक्यात प्रदीप पुरंदरे तुमच्याकडनं पण हेच ऐकायचं आहे. तसं तुम्ही मगाशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलात आणि त्याच्यावरती बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या परीने उत्तर दिलेलं आहे. पण मूळ गाभा येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याच्या पुरता जर का विचार केला, कारण तिथे सर्वाधिक भीषण अशी परिस्थिती आता दिसते, अशा वेळेला येणाऱ्या काळामध्ये तातडीची उपाययोजना म्हणून, दूरगामी परिणाम म्हणून आपण खूप बोलतो, पण तातडीची उपाययोजना म्हणून काय करता येईल असं तुम्हाला तुमच्या अनुभवातून वाटतंय थोडक्यात? प्रदीप पुरंदरे, बबनराव मी तुमच्याकडे येतो. प्रदीप पुरंदरेंकडनं उत्तर अपेक्षित आहे. तातडीचं काय केलं पाहिजे? एक म्हणजे हा बोला. मी एक ताबडतोबीच्या 2 योजना आपण केल्या पाहिजेत. आपल्या इथे मराठा सगळीकडेच बॉटल्ड वॉटर, बाटलीबंद पाण्याचा व्यापार प्रचंड वाढलेला आहे. टँकरचा वापर वाढलेला आहे, जारचा वापर वाढलेला आहे. आणि ह्यांना पाणी कुठून मिळतं? इतर लोकांना पाणी नसताना ह्यांना कुठून पाणी मिळतं? तेव्हा ह्याचं अधिग्रहण करून, यांच्या सोर्सेसचं अधिग्रहण करून शासनाने ते पाणी ताब्यात घेऊन वाटप केलं पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे शहरांमध्ये जे बांधकामाचं काम चाललेलं आहे ते बांधकामांचं काम ताबडतोबीनं थांबवलं पाहिजे. त्यासाठी फार मोठं पाणी लागतं. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे की आता आपण पंजाब आणि हरियाणामध्ये जे बघतो चित्र, त्या दोघांमध्ये जे पाण्यावरून राजकारण चाललेलं आहे, नक्की याच्यापासून आपण धडा शिकला पाहिजे. आणि आपण आतापासूनच जर काळजी घेतली नाही तर उद्या महाराष्ट्रात तेच चित्र दिसणार आहे आपल्याला. बरोबर. त्यामुळे ठिबक वगैरे हे सगळ्या फसव्या गोष्टी आहेत. का फसव्या म्हणतोय मी? ठिबकमुळे पाणी वगैरे वाचत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये. कारण मी माझं 2 हेक्टरचा ऊस असतो आता, त्याला ठिबक करतो आणि ऊस 4 हेक्टर करतो. त्याच्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढतं अजून. मी त्याला म्हणतो ठिबक आहे आणि त्या वाढलेल्या ऊसासाठी मी पाण्याची अपेक्षा करतो. तेव्हा हे फसवे उपाय आहेत. आपल्याला खरे उपाय हे वेगळे करावे लागतील. तेव्हा जलसाक्षरता ही करावी, पण शासनाच्या धोरणांमुळे खरे बदल होतात. ते शासन धोरण स्वीकारत नाही, हा खरा मुद्दा आहे. नक्की. या धोरणाची मानसिकता बदलायची तेव्हा बदला, जरूर प्रयत्न करा, पण शासनाची धोरणं बदलली पाहिजेत आणि ती धोरणं अशा रीतीने बदलली तर प्रश्न सुटतील. नक्की. अर्थात तुमच्या सगळ्या या मान्यवरांकडनं हा विचार जो आहे तो आलेला आहे समोर आणि या विचारांची सांगड कुठेतरी शासनाने घातली पाहिजे. शासनाने खास करून ही धोरणं जी आहेत ती राजकीय मतांकडे डोळे न ठेवता ही धोरणं आखली पाहिजेत. दूरगामी परिणाम त्याचे काय आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किमान पाणी वाचवलं पाहिजे. जेवढा वापर आपल्याला पाण्याचा टाळता येईल आत्ताच्या ह्या काळामध्ये तो टाळता आला पाहिजे. त्याचं कारण अर्थात अतिशय गंभीर अशी परिस्थिती आहे. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आहे. युद्ध पातळीवर सरकार त्यांचं काम करेल, पण त्याबरोबर सामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपण त्याला हातभार लावूयात. अगदी रंगपंचमी असेल, धुळवड असेल, या सगळ्यामध्ये आपण पाण्याची नासाडी जी आहे ही नासाडी टाळूयात एवढंच सध्या म्हणतो. धन्यवाद. नमस्कार.